हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये जे काही महत्त्वाचे काही श्लोक आहेत, जे प्रत्येक साधकाला त्याच्या जीवनामध्ये मार्गदर्शन करतात, त्यापैकी एक आहे ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जवळजवळ प्रत्येक संप्रदाय, ज्ञाती, मठ, मंदिर, अखिल भारतवर्षामध्ये आणि आज इवन आपल्या तथाकथित भौतिक जीवनामध्ये पण जरी कोणी अशा प्रकारे कोणाला गुरु मानत नसले तरी ही जी प्रणाली आहे, ही जी सिस्टम आहे, यातनं काही सुटका होत नाही. ज्याला वकिली करायची आहे त्याला वकिलाकडे जाऊन शिकलंच पाहिजे. ज्याला डॉक्टर व्हायचं आहे त्याचे शिक्षक डॉक्टर असलेच पाहिजे. ज्याला इंजिनियर व्हायचं आहे त्याचे शिक्षक स्वतः इंजिनियर असले पाहिजे. कोणी घरी बसून सर्व पुस्तकं वाचून कधीही असा दावा करू शकत नाही की मी हे सर्व वाचलं आहे आणि मला खात्री आहे की मला हा विषय समजलेला आहे. आज मी समजा भारतीय अर्थव्यवस्थेवरती एक पुस्तक लिहायचा प्रयत्न केला. मला कोणी प्रश्न विचारतील की तुमचं क्वालिफिकेशन काय आहे. मी भारतीय क्रिकेट टीमच्या परफॉर्मन्सवरती एक अगदी सडेतोड त्यांना ताशेरे देणारा एक लेख लिहिला तर कोणी म्हणेल की तुमचा काय अधिकार आहे याच्यामध्ये. हेच समजा मला समजलेली भगवद्गीता, लोक म्हणतील हां लिहा की काय हरकत आहे. गीता तर श्रीकृष्णांची वाणी आहे आणि ते काय तुमच्यावरती खटला भरायला नाही आहे तिकडे. तर संगीत म्हणा, तत्त्वज्ञान म्हणा, इंजिनिअरिंग म्हणा, या सर्वावरती तुमचं काय क्वालिफिकेशन आहे, तुम्ही कोणत्या गुरुकडे गेला होता हे पहिलं विचारतात. पण अध्यात्म म्हटलं की एव्हरीबडी इज देअर ओन गुरु. हा या कलियुगाचा एक मोठा दोष आहे. आणि अर्थात काही लोकांचं म्हणणं असं आहे की एक मी आणि भगवंत, मला याच्यामध्ये कोणी दलाल नको आहे, मला कोणी एजंट नको आहे. याचं एक प्रमुख कारण असं आहे की या एजंटांनी आपल्याला इतकं फसवलेलं आहे आणि अजूनही फसवत आहेत. तर मग गुरु या व्यक्तीला किंवा गुरु या संस्थेला आपण थोडी बगल देऊन डायरेक्टली परमेश्वराकडे गेलो तर यासाठी पहिल्या प्रथम लक्षात घेण्याजोगी योग्य वस्तू अशी आहे की ज्या ज्यावेळी परमेश्वर अवतार घेतात आणि विशेष करून त्यांची नरलीला असते. आता कश्यप रूप, नरसिंहदेव रूप, मोहिनी मूर्ती रूप, धन्वंतरी, या अवतारांमध्ये त्यांनी काही मातापिता स्वीकारले नाहीत, त्यांनी कोणता गुरु स्वीकारला नाही. पण प्रभू रामचंद्र
त्यांचे गुरु विश्वामित्र, वसिष्ठ, श्रीकृष्ण यांचे गुरु संदीपनी कशासाठी भगवंत स्वतःहून सद्गुरूचा स्वीकार करतात? त्यांना ज्ञान हवं आहे असं नाही, ते स्वतः ज्ञानाचे सागर आहे, ज्ञानाचे उगमस्थान आहे. पण हे तुम्हाला आम्हाला पटवून देण्यासाठी. म्हणून गीतेमध्ये अर्जुन पहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायाचे पहिले 7, 8, 9 श्लोक अर्जुन प्रतिकार करत असतो की मला गुरु नको आहे, मला गुरु नको आहे. आणि त्यावेळी त्याला समजतं की जीवनात मी जे काही शिकलो आहे माझ्या अक्कल हुशारीने ते आता काही काम करत नाही आहे, सर्व कुछ कामाचं आहे. तर कित्येकदा हे जे अपयश आहे हीच यशाची पहिली पायरी असते, की मला या जगात जे मी माझी अक्कल हुशारी लावतोय ती सर्व फोल ठरली आहे, कशाचा काही उपयोग नाही आहे. म्हणून या तिमिर अंधस्य, नुसता अंधस्य नाही, नुसता अंधकार नाही तर गडद अंधकार. आणि तो अंधकार म्हणजे जीवनाविषयी काही आपल्याला ह्या जीवनाची इति कर्तव्यता काय, मी का जन्माला आलो आहे, कुठे चाललो आहे, या जीवनानंतर पुढे काय होणार आहे. जे कुटुंब, जे परिवार, जी शाळा, जे विद्यापीठ यात या प्रश्नाचं उत्तर देत नाही त्याला श्रील प्रभुपाद म्हणायचे तो एक कत्तलखाना आहे. आणि कत्तलखान्यात जसं एखाद्या पशुला निघृणपणे मारण्यात येतं, त्याने कितीही अगदी डोळ्यामध्ये आसवं आणली आणि दीनतेने पाहिलं तरी जो मारेकरी आहे, कसाही आहे, त्याला मारणारच तो. दुसरा एक श्लोक आहे, मुखम करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे श्रीगुरून् दीनतारणं. की गुरूंना स्वीकारल्यानंतर मग तुमचं क्वालिफिकेशन काय, तुमचं डिस्क्वालिफिकेशन काय हे कोणी विचारत नाही. असं कसं काय? तर मुखम करोति वाचालम, जो मुख आहे, यात मुख म्हणजे नुसता मुखबधीर भौतिक दृष्टीने नव्हे, ज्याला आध्यात्मिक ज्ञान नाही आहे तो बडा बोलू शकतो, प्रचार करू शकतो. पंगुम म्हणजे लेम, हँडिकॅप, लंगडा, पण तो लंघयते गिरिम, तो पर्वत चढू शकतो. या ठिकाणी पर्वत म्हणजे जीवनातले कितीही खडतर अडथळे म्हणा, संकट म्हणा, त्याला केवळ एकच वस्तू पाहिजे, ती म्हणजे गुरूंची कृपा. यत् कृपा तमहम वंदे श्री गुरून् दीनतारणम. एकदा एका व्यक्तीला श्रील प्रभुपाद समजावून सांगत होते. ती व्यक्ती एका धनाढ्य, भारतातील एक अतिशय धनाढ्य परिवार आहे, खूप श्रीमंत. प्रभुपाद म्हणाले की आत्ता मी दिल्लीमध्ये आहे आणि मी तुमच्या या मोठ्या राजमहल टाईप निवासस्थानी 3 दिवस अगदी आरामात राहतोय, तुम्ही सर्व प्रकारे माझी सेवा करताय. 3 दिवसानंतर आम्ही जाणार आणि आम्ही समजा मद्रासला गेलो, चेन्नईला. त्या ठिकाणी रस्त्याच्या सिग्नलच्या बाजूला एक अगदी फाटके तुटके कपडे, अंगाला दुर्गंधी, अनेक महिने आंघोळ केली नाही, केस विस्कटलेले, पोटात काही अन्न नाही. आणि कोणी सांगितलं की हा जो मनुष्य आहे हा या धनी परिवारात पैकी एक आहे आणि त्याच धनी परिवाराचं या मद्रास नगरीमध्ये पण त्यांचं मोठं राजमहल टाईप निवासस्थान आहे, त्यांचे फॅक्टरीज आहेत, पण ह्याचं मात्र डोकं फिरलेलं आहे.
त्याला थोडंसं वेड लागलं आहे. त्याला कोणी विचारलं तो म्हणतो माझे कोणी माता नाही, कोणी पिता नाही. मग कोणी त्याच्यावर दया करून काही उरलेली भाजी भाकरी असेल त्याला देतात, त्याला कधी खायला मिळतं ते खातो. तर प्रभुपाद त्यांना सांगत होते, 2 गोष्टी लक्षात ठेवा. मी इकडे दिल्लीमध्ये तुमच्या या घरी पूर्णपणे पाहुणचार घेतला आहे. मी आधी उपकृत्य आहे, मला फार आनंद झाला आहे. आणि मी ह्या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा त्याच परिवारातील एक सदस्य, पण त्याची आता अशी दुर्दैवी अवस्था आहे. कोणी त्याला 5 रुपये देत आहे, कोणी 10 रुपये देत आहे. मी काय करावं? मी 50 रुपये द्यावे? बाकी लोक उष्ट खरकटं काहीतरी खायला घालतात, तर मी एक थाळी हॉटेलमधून मागवून किंवा 10-15 आयटमवाली थाळी द्यावी? मी त्याला नवीन कपडे द्यावेत? काय करावं मी? मी ह्याच्यापैकी काहीही केलं तरी मी निघरून ठरेन, कृतघ्न ठरेन. कारण बाकी लोकांना कल्पना नाही आहे. बाकी लोक त्याला काही पण देत आहेत, काही जण देत पण नाही आहेत. पण जे देत आहेत ते जे त्यांना नको, टाकाऊ आहे ते देत आहेत. पण प्रभुपाद म्हणले मी तसं नाही करू शकत. मला माहिती आहे हा कोण आहे ते. तर माझं काम काय आहे, तर त्याला बाबा पुता महाराज काही पण बोलून त्याला त्याच्या नातेवाईकांकडे घेऊन जाणं, त्याची बुद्धी ताळ्यावर आणण्यासाठी प्रयत्न करणं, की तू ज्या ठिकाणी ही भीक मागून खातोयस, तुझ्या घरचे लोक अख्ख्या शहराला भोजन देतील एवढा पैसा आहे त्यांच्याकडे. आलं लक्षात? त्यामुळे मी ते करू शकत नाही. तर गुरु किंवा साधू यांची ही पदवी, हे त्यांचं स्थान असतं. तुम्हाला इतर गंडे दोरे ताईत महाराज बुवा हजारो भेटतील, जे तुमच्या तात्कालिक जखमांवरती, जसं कधी कधी गळू येतं तर लहान मुलगा आईला म्हणते की या गळवावरती फुंकर मार. आई फुंकर मारते. फुंकर मारले की बरं वाटतं, फुंकर थांबली की पुन्हा त्रास. तर खरा सद्गुरू म्हणजे तो जो तुमच्या गळवांवरती फुंकर मारणार नाही, तर तुम्हाला ज्ञान देईल की हे गळू अति उष्णतेमुळे, हा एक पित्ताचा प्रकार आहे, पोट दूषित झालंय आतमध्ये. एक औषध आहे आपले रक्तदोषांतक म्हणून. तर कधी कधी माणसं विचारतात, अहो पण मला निद्रानाश आहे, भूक लागत नाही आहे, नेहमी असं गळल्यासारखं वाटतं आहे, आणि तुम्ही माझ्या पोटात काय औषध देताय? तर पेशंट मूर्ख आहे. पण वैद्य आहे, त्याला माहिती आहे की पोट जर का साफ झालं, पचनक्रिया नीट झाली, रक्त शुद्ध झालं, तर हे सगळे आजार असे निघून जातील. सद्गुरू असं करतात. तर कोणी पण जीव हा साधारणपणे, आता भारताला लोक भेटतात जे म्हणतात की आमची भगवंतावर श्रद्धा आहे, आणि चांगली गोष्ट आहे ती, श्रद्धा असणं काही गैर नाही आहे. पण ती मग श्रद्धा दृढ कशी असली पाहिजे? तर उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की स गुरुमेव अभिगच्छेत. अभिगच्छेत म्हणजे कंपल्सरी. गुरु ही काही एक ऑप्शनल वस्तू नाही आहे की ठीक आहे. कधी कधी काही लोकांना असं वाटतं की मला पहिल्यापासून एवढं काही माहिती होतं, पहिल्यापासून मी फार हुशार, आणि नंतर गुरुनी मला काही थोडंफार एक्स्ट्रा दिलं काही, ठीक आहे, मान्य आहे. आपण जी आत्ता गुरुवंदना ऐकली त्यात असं काही होतं? त्यात तर शिष्य म्हणतो की
योग्यता विचारे किच्छू नाही पाय, माझी योग्यता अजिबात काही नाही आहे. तर असं स्वतःला झिरो केल्याशिवाय, आपली पाटी पुसून कोरी केल्याशिवाय त्याच्यावरती गुरु काही लिहू शकत नाहीत. तर नक्की गुरु तत्व म्हणजे काय? आज या ठिकाणी परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांचे शिष्य, अनुयायी, मित्र, हितचिंतक जे कोणी कोणत्याही मानसिकतेने आले असतील तर आज आपण त्यांचा सन्मान करतो आहे. जसं प्रभुजींनी आपल्या ह्याच्यात सांगितलं व्यासपूजेचा अर्थ, की गुरु समजा एक तत्व आहे, मग गुरु व्यक्ती पण आहे का? तर हे थोडं अचिंत्य आहे, होय आणि नाही. की एका विशिष्ट व्यक्तीला आपण गुरु म्हणून स्वीकारतो, ते का? तर ते एक बोनाफाईड रिप्रेझेंटेटिव्ह, प्रामाणिक प्रतिनिधी म्हणून. जसं रस्त्यावरचा ट्रॅफिक पोलीस आहे, हा रोड ट्रॅफिक ऑर्गनायझेशनचा एक प्रतिनिधी आहे. भारताचा एक बॉर्डरवरचा सैनिक आहे, तो इंडियन आर्मीचा प्रतिनिधी आहे. कधीकधी वकिली खटल्यांमध्ये एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणतात, ते सरकारची शक्ती, आणि त्याच्या हातामध्ये एक लेटर असते की अमुक अमुक जागा आहे, तिच्यावरती आता इन्कम टॅक्स म्हणा, गव्हर्नमेंट म्हणा, आमचा याच्यावरती कब्जा करायचा आहे, तर तुम्ही ही जागा खाली करा, तुमच्यावरती हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि ही जागा आता गव्हर्नमेंट प्रॉपर्टीची आहे. तर कोणी म्हणेल का एकच माणूस आहे, हा काय करणार आहे? तो एक नाही आहे, ज्याच्या मागे संपूर्ण ती शासकीय सत्ता आहे. तर अशाच प्रकारे सद्गुरू एक सामान्य व्यक्ती म्हणून, जास्त करून एक अतिशय सामान्य व्यक्ती म्हणून जनतेसमोर येतो. आणि गुरु लोकांचे पाय धरून की बाबा नामजप करा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा, या ठिकाणी यात तुमचं भलं आहे. तर कोणी म्हणेल यात तुम्हाला काय मिळतं? काहीतरी मिळत असलंच पाहिजे. आपली भौतिक जगातील आपला अनुभव असा आहे की सर्वजण स्वार्थी आहेत. आपण सर्वांना स्वार्थी का म्हणतो? आत्मवान मन्यते जगत. आपल्याला आतून माहिती आहे आपण किती स्वार्थी आहोत ते, आणि मग आपण म्हणतो की इतर कोण कसा निस्वार्थी असेल. तर गुरु जे आहेत ते आणि तेच केवळ, ही जी आपली धारणा आहे ही चुकीची ठरवतात. आणि हे समजणं फार महत्त्वाचं आहे. श्रील प्रभुपाद यांना त्यांचा एक मित्र जवळजवळ जबरदस्ती खेचून घेऊन गेला आणि त्याने श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर समोर त्यांना ठेवलं. काल आपण चर्चा केली की प्रभुपाद कसे म्हणायचे, मी खादीधारी होतो, भारतीय स्वातंत्र्य लढा आणि इंग्रजांची ती पदवी नको, डिग्री नको. पण त्या पहिल्या एका छोट्याशा भेटीमध्ये, अल्पशी भेट होती ती, काही मिनिटांची फक्त, पण प्रभुपादांना समजलं. एका तात्पर्यात प्रभुपाद म्हणतात की गुरु आणि शिष्य तयार झाला की त्याला गुरु सापडतात. आणि गुरु सदैव वाटच पाहत असतात की तो शिष्य कधी तयार होईल. एकदा कोणी म्हटलं की मग सगळ्यांना का नाही गुरु मिळत? इतके लोक आहेत आणि सगळ्यांना जगातील समस्यांपासून समाधान पाहिजे, तुम्ही नाही पाहत
बसमध्ये, ऑफिसमध्ये, गाडीमध्ये, शेजारी पाजारी, काय संसार आहे हा, किटलो आता, थकलो. म्हणजे सगळ्यांना समाधान पाहिजे, पण ते समाधान कसं पाहिजे, ते माझ्या अक्कल हुशारीप्रमाणे पाहिजे. एक म्हातारी बाई, तिची सर्व मुलं गेली, खूप म्हातारी होती ती, घरी कोणी नाही. ती आपली लाकडं गोळा करून, त्याच्या मोळ्या करून बाहेर जाऊन बाजारात काही पैशांसाठी त्या मोळ्या विकायची. एक दिवस असा आला की ती मोळी पण उचलायला शक्ती नाही. ती आपली मोळी घेते, ती खाली पडते, खाली येते, खाली पडते, घेते, खाली पडते. शेवटी ती अगदी थकले, रे बाबा देवा उचल आता. तर तिथे यमधर्म आलेस. यमराज दिसायला फार सुंदर आहेत खरे, पण त्यांचं जे ऑक्युपेशनल फोटो आहे त्यांचा आय कार्डवरचा, तो मात्र एक अतिशय बिभत्स असा माणूस. आणि तो एका काळ्या रेड्यावरती बसून, त्यांच्या हातात एक गदा आहे. खरं कुठे आहे का आपल्या मराठी लोकांनी आपल्या पुस्तकात? आणि आता सगळे आतापर्यंत मी मराठी पुस्तकात असंच त्यांचा फोटो पाहतो आहे. 6व्या स्कंदामध्ये जे आपण पाहतो ते यमराज फार सुंदर आहे. तर स्वतः यमधर्म आले आणि म्हणाले, म्हातारे चल, रेडी हो, तयार हो, तुला उचलतो मी. ती म्हणते, येडा रे येडा, अरे मी मला उचल नाही म्हटलं, ही मोळी उचल आणि माझ्या डोक्यावर ठेव. आपण हसतो, पण आपण सर्व त्या म्हातारीप्रमाणे आहोत. आपल्याला या जगातील जे संसाराचं रहाट गाडगं आहे ते उचलायला शक्ती नाही, पण आपण ही भावनाच मुळी मनात आणू शकत नाही की ह्याच्या पलीकडे काही जीवन असेल, ज्यात आपल्याला जंगलात जाऊन लाकडं काटकं गोळ्या करून त्याची मोळी करायची आवश्यकता पडणार नाही. म्हणून याच्या व्यतिरिक्त काय जीवन आहे? छे, कष्ट करा आणि घामाचं खा आणि ते. पण कोणी म्हटलं की आध्यात्मिक जगात काही कष्ट नाही आहे. अरे रे, मग तिकडे काय जायचं आपण? इकडे कष्ट करूनही सुख मिळत नाही आणि आध्यात्मिक जगात जायची इच्छा नाही. तर गुरु यांना भगवंताप्रमाणेच का म्हटलेलं आहे? पहिला मुद्दा आपण हा घेणार आहोत. नंतर गुरु किती असतील त्याच्यावर आपण चर्चा करू. चैतन्य महाप्रभू म्हणजे स्वयं कृष्ण आणि नित्यानंद प्रभू म्हणजे शेष लक्ष्मण, त्यांचं प्रथम कलाविशेष. बलराम, तर बलराम यांच्या हातामध्ये नांगर आहे आणि श्रीकृष्णांकडे मुरली आहे. बलराम हे जीवाच्या हृदयामध्ये एका शेतीप्रमाणे त्याच्यावरती त्या नांगराचा आघात करून ती जमीन भुसभुशीत करतात, कृषी कामासाठी ती तयार करतात. आणि मग श्रीकृष्णांच्या कृपेने त्यात ते भक्तीचं बीज त्यात रोवलं जातं. आज भारतामध्ये प्रश्न विचारतात लोक, तुम्ही कोणत्या देवाची उपासना करता? किंवा हिंदीत विचारतात, कौनसे भगवान? परीक्षित महाराजांना तरी हा प्रश्न नव्हता की कौनसे भगवान, कोणते भगवान. भगवंत एकच आहेत. पण मग कोणी रामाची उपासना करतं, तर कोणी विठ्ठलाची, तर कोणी कृष्णाची. ही अनेक रूपं आहेत की नाही? अद्वैतमच्युतमनादिमनंतरूपम आद्यम पुराण पुरुषम नवयौवनम च. अद्वैतम, रूप दोन नाही आहेत. अद्वैत, द्वैत म्हणजे दोन, दोन नाही आहेत. अद्वैतम, अच्युतम, अनादिम, अनंत रूपम. अद्वैतपण आणि अनंतपण या दोघांची सांगड कशी घालायची?
तर परमेश्वर इतके शक्तिशाली आहेत की ते एक असूनही कोटी कोटी रूपांमध्ये स्वतःचा प्रकाश करू शकतात. जसं परमेश्वर एक, तसेच गुरु देखील एकच. श्रील प्रभुपादांनी त्यांच्या गुरुजींना एक आदरांजली वाहिलेली आहे. त्यात ते म्हणतायत की तुमचे गुरु माझे गुरु अशातला काही भेद नाही आहे, गुरु एकच आहे, पण ते वेगवेगळ्या रूपात भक्तांकडे येतात. तर जसं श्रील प्रभुपादांनी आपल्या अमेरिकेतील शिष्यांना ते शिकवलं ज्ञान, एक मोठी मार्मिक गोष्ट आहे. श्रील प्रभुपाद कोणत्या बोटीतून अमेरिकेला गेले? जलदूत. ही जलदूत म्हणजे काय, अशी काही जलसफारी, राहायला प्यायला चांगल्या खोल्या आणि रोज वेगवेगळे मेनू, आज काय खाणार तुम्ही, आज या ठिकाणी म्युझिक, आज डान्स, तसं काही नव्हतं. एक कार्गो शिप, मालवाहू जहाज, आणि 60च्या दशकामध्ये एवढे कंटेनर पण नव्हते. एवढे सगळा माल असा वेगवेगळ्या ठिकाणी पॅक करून ठेवायचा आणि एक केबिन फक्त छोटीशी, त्याच्यावर लिहिलेलं AC भक्तिवेदांत स्वामी यांच्यासाठी केबिन ठेवलेली आहे. त्या केबिनमध्ये एक बंक बेड, बस. बंक बेड म्हणजे भिंत, भिंतीला आता एक छोटीशी फळी, त्यात झोपायचं त्याच्यावरती. ती बोट भारतातून गेली ऑगस्ट 1965ला. ती इकडनं गेली कलकत्ता, कोलंबो श्रीलंकेमध्ये, आणि तिकडनं मग अरबी सागरातून पुढे 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 एडन, सुएझ कॅनाल, अटलांटिक सागर, आणि नंतर बॉस्टन पियर, कॉमनवेल्थ हार्बर, न्यूयॉर्क. तिच्या परतीच्या प्रवासामध्ये 2 जण होते जे असंच स्वस्तामध्ये एक तिकीट मिळतं आहे, तिकीट म्हणजे काय, जवळजवळ काही नाहीच, ते भारतामध्ये आले. त्यांना गुरु म्हणून काहीच माहीत नव्हतं. त्यापैकी एक हयग्रीव प्रभू हॉवर्ड व्हीलर, ते म्हणाले की आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी काही मौनी बाबा, काही बोलायला तयार नाहीत. तर आमचा असा अनुभव आला की ज्यांना बोलता येतं आहे ते काही वायफळ बोलत आहेत, आणि ज्यांना काही ज्ञान आहे ते बोलतच नाही आहेत. आणि तेच हयग्रीव, त्याचे उंच धिप्पाड होते, ते न्यूयॉर्कच्या 26 सेकंड ॲव्हेन्यूच्या जवळच एक मॉट स्ट्रीट नावाची गल्ली आहे. प्रभुपाद असे चाललेत, ते असे चाललेत, दोघं एकमेकांना पाहिलं, थांबले, आणि प्रभुपादच क्रॉस करून त्यांच्या त्या गल्लीच्या समोर आले ट्रॅफिक गेल्यानंतर. आणि त्याने विचारलं, तुम्ही इंडियातनं आलात? प्रभुपाद म्हणाले, हो. आणि तुम्ही कुठनं आलात? तर म्हणजे मी कुठनं आलो, मी अमेरिकन नाही, इथंच असणार. मी या ठिकाणी सोमवार, बुधवार, शुक्रवार 3 दिवस क्लास घेतो आहे गीतेवरती. तर ते यायला लागले, रेग्युलरली यायला लागले, आणि नंतर त्यांनी हे रहस्योद्घाटन केलं की मी हे असं गुरुच्या शोधात गेलो आणि काही हातात मिळालं नाही, आणि इथे आमच्या गल्लीसमोर तुम्ही आहात. तर प्रभुपाद थोडेसे हसून म्हणाले की खरं गुरुप्राप्तीसाठी एकच गोष्ट लागते, ती म्हणजे दृढ इच्छा. आणि ती दृढ इच्छा तुम्ही तुमच्या मागच्या हजारो लाखो जन्मांमध्ये कधी पण केली असेल तरी पण श्रीकृष्ण तिची नोंदणी करतात की याला एक कधीतरी याला गुरु भेटून द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही कधी म्हटलं असेल की भगवंता मला याला लॉटरी लागू दे, ते कदाचित होणार पण नाही, कारण त्या इच्छेला किती दृढ इच्छा आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. ते कारण ही जी इच्छा आहे ही भगवंतानं स्वतःला पूर्ण करायची अति उत्कट त्यांच्या मनात इच्छा आहे की कधी एकदा हा जीव म्हणेल की मला गुरु हवीत.
राधानाथ महाराज ह्यांच्या लहानपणीच्या गोष्टी ज्या लोकांनी तृषार्थ पथिक वाचलं असेल आणि कित्येक गोष्टी महाराजांनी पण स्वतः सांगितल्या आहेत की लहानपणी मी जमिनीवर बसून खायचो. कोणी म्हणालं की नवल काय, आमचं पण अख्खं जीवन त्यात गेलेलं आहे. पण शिकागोसारख्या शहरामध्ये तिकडच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये टेबल खुर्ची सोडून जो मुलगा जमिनीवर बसून खातो, पूर्ण अतर्क्य. ते हॉटेलमध्ये गेले, कधी काय ऑर्डर केलं, तो वेटर म्हणाला की कुठे घेऊन चालला, तो ना जमिनीवर बसून खातो. का पण तो तसाच आहे. नवीन बूट, नवीन वस्तू कोणती पण आणली की ती आधी घासून घासून तिला जुनी करावी लागायची, तोपर्यंत ती वापरायची नाही. तर ते म्हणाले की का कोण जाणे, पण मला साधं जीवन आणि मी कोणत्याही गोष्टीच्या केंद्रस्थानी नसावं. ज्या काही गोष्टी पुढे आध्यात्मिक जीवनामध्ये कोणी म्हणतं की वा काय चांगले कलागुण आहेत, लहानपणापासूनच. आणि श्रेय जातं त्यांच्या आई वडिलांना, विशेष करून वडिलांना, की त्यांनी या मुलाला त्याची जी नवलाई आहे की हा थोडासा वेगळा आहे, हटके म्हणतो आपण त्याला, त्यांनी त्याला उगाच दोष दिला नाही. शाळा झाली, कॉलेज, हायस्कूल ते गेले, 1 वर्ष ड्रॉप घेतला. नंतर आध्यात्मिक शोधा करता त्यांना हे माहीत नव्हतं की मी कशासाठी बाहेर पडतो आहे. पण काही मित्र भेटले. ग्रीस नावाचा देश आहे, त्या ठिकाणी क्रीट नावाचं बेट आहे, तिथे वर चढून त्या ठिकाणी काही गुहा आहेत. तर हे 2 मित्र आणि दोघांनी असं उत्कटतेने प्रार्थना करून 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 एक म्हणाला की मला ना क्लिअर कट आदेश मिळाला आहे, भारतात जावे. दुसरा म्हणाला मला पण तसंच काहीतरी झालं आहे, पण मला आवाज आला, असा आतून ध्वनी आला, इस्रायल देशात जा. तर दोघेही तशाच प्रकारच्या एका आध्यात्मिक ध्येयाच्या शोधाकरता बाहेर पडले. त्या मुलाचं नाव गॅरी, अजूनही तो राधानाथ महाराजांचा चांगला मित्र आहे. आणि अर्थात मग महाराज ग्रीसवरून तुर्कस्थान, तिकडून इराण, तिकडून पाकिस्तान, त्याच्यानंतर आज जे फिरोजपूर नावाचं जे गाव आहे आपलं, एक भारताचा सरहद्द प्रांत आहे तो, त्या ठिकाणी वाघा म्हणून एक बॉर्डर आहे आणि दुसरी एक हुसेनीवाला नावाची बॉर्डर आहे. तर त्या हुसेनीवालावरती महाराज येऊन तिकडे थांबले आणि मग त्यांनी त्या बॉर्डरवाल्या आपल्या एक शीख बाई होती BSFची, ती म्हणाले एवढे पैसे नसतील तर या ठिकाणी येता येणार नाही. तिच्याशी थोडी हुज्जत घातली, थांबून राहिले तिकडे, भारतात आले. आणि हेच माहीत नव्हतं की कुठे जायचं आणि काय करायचं. इथपर्यंत आलो तर आहोत. मग गंगा नदीच्या गंगे मातेलाच समर्पण करून, जसं नंतर मी चैतन्य भागवतमध्ये वाचत होतो की चैतन्य महाप्रभू म्हणतात गंगा देवी म्हणजे नदी नाही आहे, ते नुसतं काही पाणी नाही आहे, तर प्रवाही धर्मसंस्था आहे. आणि म्हणजे अक्षरशः धर्म त्या ठिकाणी प्रवाहित होतो. तर महाराज नंतर सांगतात की हा जो हरे कृष्ण मंत्र आहे हा मला असा 1, 2, 10, 20 नव्हे तर शेकडो सहस्रावधी तेजस्वी, भौतिक म्हणजे या जगातील नाही पण असे लोक स्वतः देदीप्यमान आणि ते गात आहेत. त्यानंतर ते आणखीन काही ठिकाणी फिरले, मुंबईला आले
नेमकं त्यावेळी प्रभुपादांचं क्रॉस मैदानावरती 7 दिवस रोज संध्याकाळी प्रवचन असायचं. जवळजवळ 10-15 हजार लोक त्या ठिकाणी असायचे. आणि त्यापैकी एके दिवशी प्रभुपादांनी आपल्या एका भक्ताला सांगितलं की तो जो माणूस इकडे आहे, एवढे खांद्यापर्यंत केस, हिप्पी टाईप ड्रेस, त्याला बोलाव. तर तो माणूस, तो भक्त महाराजांपर्यंत आला आणि म्हणाला की प्रभुपाद म्हणतायत तुला स्टेजवर बोलावत आहे. मी काय स्टेजवरती मी काय करणार आहे. स्टेजवरती गेला. प्रभुपाद म्हणाले इकडे बस. काही मोठा वार्तालाप नाही किंवा काही नाही. शरण जा किंवा मला तुमच्याकडे शिष्यत्व पाहिजे, काहीही नाही. तेवढे दिवस महाराज प्रभुपादांचं ऐकत होते. पण त्यांच्या मनात काय होतं, अमरनाथला जायचं. तर मग इकडनं एक ट्रेन पकडली. ती ट्रेन गेली पुढे मथुरा स्टेशनवर थांबली. आणि मथुरा म्हणजे काय, थोडं मनात कौतूहल. तर ते खाली उतरले. तर धन्य ती इंडियन रेल्वे, त्यांना वर चढायला मिळालं नाही. मी तरी आयुष्यात 2-3दा असा प्रवास केला आहे की ज्या ट्रेनमध्ये एकच पाऊल ठेवायला जागा आहे, दुसरं पाऊल ठेवायला पण जागा नाही आहे. आम्ही कुंभमेळ्यावरून येतो तो परत. आयुष्यात कधी मी विसरणार नाही ते. ते कोणाला सांगणं की अरे आमचं रिझर्वेशन आहे, काय 15 जण बसलेत तिकडे, काय रिझर्वेशन आणि काय तुमचं रिझर्व तिकीट. त्या दिवशी मथुरेमध्ये त्यांनी जन्माष्टमीचं हे पाहिलं. आणि कोणी म्हणाले की हे आहे ठीक आहे, खरा जो आध्यात्मिक आनंद आहे तो राधाष्टमीचा आहे. त्याकरता ते राधाष्टमीसाठी बरसाण्याला गेले. तर एक गोष्ट आपल्याला समजते की किंचित जरी आध्यात्मिक इच्छा असेल तर कसे श्रीकृष्ण स्वतः तुमच्या रथाचे सारथ्यत्व करतात. आणि मग प्रभुपादांना महाराजांनी वृंदावनला पण पाहिलं. आणि त्यांना लगेच स्मरण झालं की ह्यांना आपण मुंबईत पाहिलेलं आहे. यांची आज एक संस्था आहे, त्यांना इस्कॉन, ह्याच्यामध्ये किती सदस्य आहेत, किती मोठा प्रचार करतायत, काहीही माहिती नाही. त्यांनी आपलं पाहिलं की वृंदावनला लोक कोणी बाबा असतील, गुरु असतील, महाराज असतील, त्यांना लगेच जाऊन त्यांच्या चरणांची स्पर्श करायचा. आणि प्रभुपादांनी आपल्या शिष्याने सांगितलं की हे काही इंडियन आहेत ना, ते मनात फार बिलंदर लोक असतात. साधूचे चरण पकडून काय म्हणतात, आमचे कर्म घ्या. साधूंच्या चरण स्पर्शाने आपली सर्व कर्म धुवून निघतात. हे चांगलं अकाउंट सेटलिंग आहे. तर तमाल कृष्ण महाराज नावाचे एक प्रभुपादांचे संन्यासी शिष्य, ते एकदम कणखर, टणक, कठोर बोलणारे. तर राधानाथ महाराज त्यांच्या चरणासमोर जाऊन ते स्पर्श करणार. कोणीही प्रभुपादांच्या चरणांना स्पर्श करू शकत नाही. तर महाराज एकदम आपले बिथरले काय. आणि प्रभुपाद म्हणाले हा करू शकतो. तोपर्यंत पण काही शरण जाणं की तुमच्या संस्थेचं नक्की ब्रीथ काय आहे, तुम्ही कशासाठी संस्था स्थापन केली आहे, काही माहिती नाही. मग तिकडचे बाबा लोक, तिकडचे बाकीचे साधू हे म्हणाले की अरो तुम्हाला आता वृंदावन सोडून जायला लागतं आहे, तुमचा विजा संपला आहे, तुम्ही अमेरिकेत जा, काय प्रॉब्लेम आहे. तो म्हणे मला इथे आवडतं, पण मला इथेच राहायचं आहे. त्यामुळे नाही, तुमच्या गुरुने तिकडे न्यू वृंदावन केलेलं आहे, नव वृंदावन. हे वृंदावन आहे, तिकडे पण वृंदावन आहे. तर हो नाही करता करता शेवटी तो विजा संपला. महाराजांनी पुन्हा परतीचा प्रवास घेतला.
न्यूयॉर्कमध्ये आले. तिथे जयद्वैत महाराज क्लास देत होते आणि तो क्लास संपल्यानंतर एक अनाऊन्समेंट झाली, एक फेस्टिवल आहे, त्या ठिकाणी व्हॉलेंटिअरची गरज आहे, ज्यांना कोणाला न्यूयॉर्क जायचं आहे, एक ट्रक चाललेला आहे. तर मान म्हणलं, अरे इथेच तर आलो मी, याच्यासाठी तर आलो. मग त्या ट्रकमध्ये बसून तर न्यू वृंदावनला आल्यानंतर कोणी म्हटलं की हे तुम्ही तुमचे केस कापले पाहिजेत. त्यामुळे याला हात नाही लावायचा, कारण त्यांनी अजून काही निर्णय घेतला होता की या ठिकाणी मला राहायचं आहे, माझं जीवन द्यायचं आहे. कोणी असा विचार केला आहे? ती जागा पाहिली मी. एक असं छोटंसं लाकडी बांधकाम आहे ते, आणि त्याच्यासमोर जो आधीचा मालक कोणी होता तो काही ठिकाणी गाई गुरं डुकरं यांना ठेवायचा. ते म्हणाले, याला तू इथे झोपत राहा, तू इथे बाकी आश्रममध्ये तुला काय अजून थोडा बघूया. त्या लोकांचं असं होतं की हा किती टिकतो आहे काय माहिती. तर मग रोज मंदिरात येऊन जी पडेल ती सेवा करायची. आत्ता काही दिवसापूर्वीच एक चर्चा चाललेली, तर कोणीतरी महाराजांना विचारलं की ती काय गोष्ट आहे की तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट बनवायचे. ते जोरजोराने हसायला लागले. तिकडे न्यू वृंदावन कम्युनिटीची अवस्था इतकी बिकट होती की मका कॉर्न हा अमेरिकेत लाखो टनांनी बनतो. त्यातनं ते काय करत नाहीत, त्यातनं तेल काढतात, त्यातनं पीठ काढतात, त्यातनं म्हणजे त्या कॉर्नची पूर्ण त्याने अशी विल्हेवाट लावलेली आहे अमेरिकन सायंटिस्ट लोकांनी सध्या. शुगर सिरपमध्ये पण असं हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप. तर ते कॉर्नच्या गोणी तिथे असायच्या आणि एका हँड ग्राइंडरवर त्याचं रोज सकाळी त्याचं पीठ करायचं. त्याचा उपमा हा रोज खायला मिळायचा आणि तेल तूप काही परवडत नसायचं. तर एका मोठ्या कढईमध्ये त्याच्या विस्तावर तो परतायचा, त्यात भरपूर पाणी घालायचं, ते उकळायचं, त्यात थोडासा मसाला घालून मग तोच उपमा सगळ्यांना ब्रेकफास्ट म्हणून. तर सुधानू नावाचे महाराजांचे तिकडे सिनियर गॉडब्रदर, त्यांच्या हाताखाली ते काम करायचे. तर तो त्यांना द्यायचा, ती एक गोणी घे आजचं काम. मग ते असं रोज सकाळी खडार ते म्हणजे फार त्रास व्हायचा ते फिरवायला, आणि त्यातनं ते जाडं भरडं असं ते पीठ बाहेर निघायचं. एक दिवशी सकाळी ते म्हणाले की अरे इकडचा स्टॉक संपला आहे. तर म्हणे खाली जा, त्या ठिकाणी असं गोडाऊन आहे, त्यात मी स्टॉक ठेवलेला आहे. ते खाली गेले आणि पाहिलं की तो कोपरा तर रिकामा आहे. पुन्हा वरती आले. एक असा छोटा डोंगर चढावा लागतो, मोठा नाही डोंगर पण आहे, डोंगरासारखा आहे ते. तर म्हणजे अरे तिथे काहीच गोणी वगैरे काहीच नाही आहे. अरे आहे, कसं नाही म्हणतो तो. मीच तर 2 दिवसापूर्वी मीच तर सप्लाय मागून सगळं स्टॉक केलेलं आहे. तर म्हणे पण ते जे मके आहेत, तो जो मका आहे तो मी घोड्यानं खायला घातला त्या दिवशी. ते म्हणाले आपल्याकडे एकच मका आहे, घोड्यांसाठी आणि माणसांसाठी 2 वेगवेगळ्या व्हरायटी अशा नाहीच आहेत. ते म्हणे बाप रे, हे काय कम्युनिटी आहे ही. या ठिकाणी पशुखाद्य आणि मनुष्यखाद्य एकच आहे. मला आठवतं एक दिवशी एक राधाश्रमी होती आणि राधाश्रमीचे 3-4 सब्जी, 2 प्रकारचे राईस, चटणी, पकोडा, भजी, नंतर खीर, स्वीट राईस, असे सगळी फिश खाता खाता महाराज आम्हाला हे न्यू वृंदावनच्या गोष्टी सांगायचे, त्या ठिकाणी काय होतं ते. तर मी म्हटलं की महाराज तुम्हाला पूर्ण अधिकार आहे की आम्हाला सांगणं की लेकानो काय तुम्हाला इथे खायला मिळतं, काय तुम्हाला तमा आहे काही की ती कल्पना आहे आम्ही काय राहायचो कसे. ते एकदा म्हणाले की प्रत्येक
हिवाळा गेला, हिवाळ्यामध्ये -15, -20, -25पर्यंत कधी कधी टेम्परेचर जायचं. आणि हे जे सर्व फार्मवर काम करणारे ब्रह्मचारी, चंद्रमौली महाराज, राधानाथ महाराज, हे सगळे ह्यांच्या पायाला भेगा पडायच्या. टाच असते ना आपली टाच, ती चामडी एकदम टणक 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 होऊन जाते. आणि मग त्या क्रॅक्समध्ये मग त्या ठिकाणी काही ऑइंटमेंट नाही, बाम नाही, काही नाही. मग ते एकमेकाला सांगायचे की तुझा किती त्रास आहे. ते म्हणायचे जसं 4 आण्याचं नाणं जाईल एवढा क्रॅक झालेला आहे आत्ता. कोणी म्हणायचं अरे माझं जरा 8 आण्या एवढं झालेलं आहे. तर हे 4 आणे 8 आणे ह्याच्यावर ते बघायचे की थंडीचा त्रास किती हा आहे ते. मग आम्हाला सांगायला लागले की उन्हाळा सुरू झाला, तिकडे उन्हाळा सुरू होतो साधारणपणे जूनच्या आसपास. मे नंतर जूनमध्ये थोडासा उन्हाळा होतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत. ऑक्टोबरपासून पुन्हा थोडा हिवाळा चालू. नोव्हेंबरमध्ये अगदी. आणि डिसेंबर, जान, फेब्रुवारी म्हणजे अगदी मरण. तर सगळे ब्रह्मचारी हे पाळीपाळीने जवळच्या एका गावात जाऊन तिकडच्या काय म्हणा त्याला, उकिरडाच म्हणणार त्याला आपण, गार्बेज हीप, गार्बेज डंप, त्यात ते मोजे, मफलर, शाल हे शोधायचे. आणि कोणाला 2 सॉक्स मिळाले की त्याला फार बरं वाटायचं. कोणी म्हणाले अरे एक तर काळा आहे आणि एक तर निळा आहे, अरे सॉक्स आहे ना आणि काय पाहिजे. तर आम्ही हेच म्हटलं की महाराज हे इतक्या हाल अपेष्टा आणि हे म्हणजे का, कशासाठी आणि ह्यातनं काय मिळायचं. तर म्हणजे एक प्रमुख गोष्ट अशी की प्रभुपादांनी 2 हार्ट अटॅक सहन केले. कोणासाठी? आमच्यासाठी. प्रभुपादांनी हे सर्व ग्रंथ का लिहिले? आमच्यासाठी. गुरु हा तरुण असावा की वृद्ध असावा की विद्वान असावा? तर प्रभुपाद म्हणायचे की माझे गुरु श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, ज्यांचा आज त्यांची तिरुभाव तिथी आहे, आज आपण सकाळी उपवास केला त्या निमित्त, त्यांचे गुरु गौरकिशोर बाबाजी हे पूर्ण निरक्षर. आपलं नावही त्यांना लिहिता येत नव्हतं. तर कोणी म्हणेल की अरे तुमच्या गुरूंबरोबर तुम्ही चर्चा नाही करणार, मग तुम्हाला ज्ञान कसं मिळेल. किंवा कोणी म्हणेल तुमच्या गुरूंना समजा मराठी येत नाही, तुमच्या गुरूंना कानडी येत नाही, तुम्ही गुरूंशी बोलणार कसं. तर भक्तिसिद्धांत ठाकूर म्हणायचे की सर्व वैदिक ज्ञान हे माझ्या गुरु महाराजांच्या चरण धुळीच्या एका कणामध्ये. शुकदेव गोस्वामी ज्यावेळी गंगेच्या किनारी आले, त्या ठिकाणी सर्वजण उठून राहिले. कोण कोण होते श्रोत्यांमध्ये? व्यासदेव यांनी स्वतः भागवत रचना केली. नारद मुनी व्यासदेवांचे गुरु. तर याचाच अर्थ गुरुना वयाचं बंधन नाही, जातीचं बंधन नाही, लिंगाचं बंधन नाही. गुरु हा कोणत्याही प्रकारे, जे भागवत तुम्ही वाचताय त्यात तुम्हाला 24 प्रकारचे गुरु म्हणून एक 11व्या स्कंधामध्ये एक आहे. तर म्हणून गुरुपूजा जी आपण दररोज करतो, भारतामध्ये आज एक थोडासा एक विशेष भेद निर्माण झाला आहे आणि प्रभुपाद कधी कधी त्याला थोडे अमान्य करत की व्यास पौर्णिमेला फक्त व्यास पूजा. प्रभुपाद म्हणजे नाही, आपण गुरुपूजा गुरुवंदना रोज करतो. म्हणून जगद्गुरु, जगद्गुरु म्हणजे अखिल जगताचे गुरु. तुम्ही एका ठिकाणी कुठेतरी लहानचं खोपटात राहताय आणि तुम्ही जगद्गुरु कसे? जगद्गुरूचं कार्य करायला पाहिजे.
तर आपल्या गुरुसंबंधी एक कृतज्ञता, तो तर पहिला फॅक्टर आहे. लॉयल्टी, त्यांच्याविषयी अधिक ज्ञान म्हणा किंवा त्यांच्याविषयी प्रामाणिक राहणं, या तर गोष्टी सामान्य आहेत. पण त्याहीपेक्षा मुख्य म्हणजे गुरूंचा संघ, गुरुज असोसिएशन, याचे दोन प्रकार आहेत. एक वाणी आणि वपू. वपू हा जो संस्कृत शब्द आहे, ह्याचा अर्थ गुरूंचं भौतिक शरीर. कोणाची इच्छा होते की गुरुजींना आपण थोडा प्रसाद द्यावा, पण सगळ्या शिष्यांना शक्य नाही. गुरूंची काही पर्सनल सेवा करावी, ती पण सगळ्यांना शक्य नाही. पण गुरूंची जी वाणी सेवा आहे, की जसं आपल्याला न आवडणारं कार्य पण, समजा कोणी म्हटलं की हे तू केलंस तर मला फार आवडेल, ते आपण करतो. त्यावेळी आपली ती प्रामाणिकताची जी भावना आहे, लॉयल्टीला काय म्हणू मराठीत? एकनिष्ठा. तर ती जी दिसते, तर गुरूंची सेवा केल्यानंतर श्रीकृष्ण प्रसन्न होतात. पण श्रीकृष्णाची सेवा केल्यानंतर गुरु प्रसन्न होतात. तर हे दोघांचं परस्पर कॉम्बिनेशन आहे. जे कोणी प्रत्यक्ष भगवंतांनाच प्राप्ती करायचा प्रयत्न करतात गुरुशिवाय, त्याबद्दल उत्तर भारतीय संत एक म्हणतात, कदाचित पाणी घालून एक दिवा अग्नी देऊ शकेल, कदाचित सरस्वती मूर्ख होऊ शकेल, कदाचित सूर्य थंड होऊ शकेल, कदाचित चंद्र उष्ण होऊ शकेल, पण गुरु कृपेविना हरी प्राप्ती होईल हे कदापि शक्य नाही. आता या सगळ्या गोष्टी अशक्यप्राय आहेत. चंद्र कधी उष्ण होणार नाही, सूर्य कधी शीतल होणार नाही, सरस्वती कधी मूर्ख होणार नाही. पण हे म्हणतात कदाचित ते होऊ शकेल, कदाचित. पण कोणी म्हणेल की मी गुरुशिवाय, गुरुनामध्ये आणल्याशिवाय मला डायरेक्टली हरिप्राप्ती पाहिजे, ते शक्य नाही. तर एका अर्थी इस्कॉनमध्ये संस्थापकाचार्य एकच, इस्कॉनचे फाउंडर आचार्य जे आहेत ते एकच आहे, AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. गौडीय मठाचे फाउंडर आचार्य एकच आहे. पण गौडीय मठाचे अनेक 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 विभाग झाले, पण त्यापैकी कोणी स्वतःला फाउंडर आचार्य म्हटलं नाही आहे. काही विशिष्ट कारणासाठी ते लोक एकत्र काम करू शकले नाहीत. पण इस्कॉनमध्ये आज जवळजवळ 80, 85, 90च्या आसपास गुरु आहेत. हे सगळे प्रभुपादांचे प्रामाणिक शिष्य आहेत. काही प्रभुपादांचे शिष्यांचे शिष्य आहेत. आणि जशी आपली पिढी दर पिढी होत राहील, तशी ही गुरु परंपरा ही अशी वाढतच जाईल. एक सोपं उदाहरण आहे. आत्ता माईक चालू आहे, लाईट चालू आहे. याच्यावर समजा मी असं म्हटलं की ज्या कोणत्या मेन पॉवर स्टेशनमध्ये आज वीज आत्ता निर्माण होतीये, बारामतीला वीज कुठून येते? तुम्हाला आधी कधी विचारलं नाही आम्ही. कुठून तरी येते, कुठेतरी एक पॉवर स्टेशन आहे. समजा मी आता म्हटलं की ते आत्ता काम करतंय, त्यात काही चूक आहे? हे बघा, लाईट चालू आहे, माईक चालू आहे. तर त्याप्रमाणे ज्या गुरूंच्या सेवेने तुम्हाला श्रीकृष्णांविषयी अनुभूती होऊ शकते, त्यावेळी तुम्हाला समजलं पाहिजे की श्रीकृष्ण पण जिवंत आहेत आणि त्यांच्याकडून जी कृपा येते ती ह्या सद्गुरूमार्फत जशीच्या तशी येते.
गुरु कधीही आपल्याकडे काही हातचं राखून ठेवत नाही. गुरु कधी असं म्हणत नाही की तुला मी सर्व काही दिलं, आता माझ्याकडे काहीच नाही द्यायला. आध्यात्मिक जीवन हे काही तांदूळ गव्हाच्या गोणी नाही आहेत की 10 पैकी 10 गोणी दिल्या म्हणजे सगळं संपलं. आता हे ज्ञान आहे, हे दिल्याने वाढतं. तर अशा प्रकारे आपण एका सद्गुरूला, म्हणजे आज इस्कॉनची अशी अवस्था आहे की याच्यामध्ये एक भाग्य आहे आपलं की अनेक जण हे गुरूंचं काम करतायत, निस्वार्थपणे करतायत. तर आपल्या गुरूंचा सन्मान म्हणजे व्यक्तिशः त्या एका व्यक्तीचा सन्मान करणं, पण थोडं डीप जाऊन, थोडंसं सखोल जाऊन इतर सर्व जे कोणी प्रामाणिक गुरु आहेत, राधानाथ महाराजांचे जे कोणी गुरुबंधू असतील, जे त्यांच्या शिष्यांचे शिष्य असतील, तर आज राधानाथ महाराजांच्या शिष्यांनी त्या प्रकारे आपलं कॉन्शियसनेस, आपली भावना ठेवून समस्त गुरुतत्व जे आहे त्याला वंदना करून आपलं जीवन कृतकृत्य करून घेणे. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज की, कृष्ण कृपा श्रीमूर्ती डिवाइन ग्रेस AC भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपाद की, हिताई गौर प्रेमानंदी. धन्यवाद.